नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येणाऱ्या या काही दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि काय मार्गदर्शन आहे तुमच्यासाठी. कोणते विशेष बदल होणार आहेत आता या काही दिवसांमध्ये. आज आपण आकाशिक कार्ड्स वापरतोय, त्यामुळे आजचे संदेश फार फार महत्वाचे असणार आहेत. हे कलेक्टिव्ह रीडिंग आहे, त्यामुळे तुमच्याकरिता यामध्ये एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं. पहिलं कार्ड आहे किंग ऑफ स्क्रॉल. डिवाइन फिजिशियन. लाइट ऑफ द वर्ल्ड. अप इन द एअर. हिलेरियन. सगळीच कार्ड खूप महत्वाची आणि मोठी कार्ड्स आहेत. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे ॲडसम, जिथे एंजल्स तुमच्या बरोबर आहेत, जिथे ते तुम्हाला सांगतायत की मी आहे, तू आपल्या विचारांमध्ये अडकू नकोस. तर ही जी तुमची ऊर्जा आहे ती तुमची आत्ताची असू शकते, जिथे खूप सारे विचार तुमच्या मनात येत आहेत की आपण हे करावं ते करावं, आणि एंजल्स तुम्हाला आता या रीडिंगद्वारे मदत करतायत. ते तुमच्या आसपास आहेत, ते तुम्हाला काहीतरी संदेश देत आहेत जो तुमच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो. ही इथे 22 ची ऊर्जा आहे, म्हणजे 2-2 ची ऊर्जा, संतुलित ऊर्जा आहे. आपण ओशो कार्ड सुद्धा घेतलेली आहेत, त्याद्वारे आपण काय रीडिंग येतंय ते पण पाहूया. पहिलं कार्ड आहे फ्लॉवरिंग. किंग ऑफ स्क्रॉलच्या खाली आहे फ्लॉवरिंग. स्लोईंग डाऊन. द क्रिएटर. सिझोफ्रेनिया. सेलिब्रेशनचं कार्ड आहे हिलेरियनच्या खाली. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे इंटेन्सिटी. तर तुम्ही जो विचार करताय, सातत्याने जो तुमचा विचार चालू आहे, तो कशाबद्दल आहे, तर आपण काय साधायचं आहे, आपल्याला काय नेमकं करायचंय याबाबत तुम्ही खूप विचार करत आहात. त्याबद्दल नियोजन करण्याबाबत विचार करताय, किंवा आपण नेमकं कसं आणि कधी काय करायचं ह्याबद्दल तुम्ही इथे प्रयत्न करत आहात, विचार करत आहात, आणि खूप साऱ्या कल्पना सुद्धा तुम्हाला सुचत असल्यामुळे त्या विचारांमध्ये, त्या कल्पनांमध्ये तुम्ही रमलेले दिसत आहात. आता ह्याबद्दल तुमचे एंजल्स तुम्हाला महत्वाचा संदेश देत आहेत. पहिलं कार्ड आहे फ्लॉवरिंगचं. त्याच्यावरचं जे कार्ड आहे ते किंग ऑफ स्क्रॉलचं कार्ड आहे. कदाचित अशी ऊर्जा असेल की एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात
आलेली आहे किंवा तुम्ही अशी एक व्यक्ती बनत आहात जी इतरांना मदत करत आहे. फ्लॉवरिंगचं कार्ड आहे, तर ही व्यक्ती जिच्याकडे देण्यासारखं खूप आहे, खूप ज्ञानी आहे अशी व्यक्ती, अनुभवी सुद्धा आहे, आत्मविश्वासाने ती आपलं काम करते आणि त्या व्यक्तीकडून तुम्हाला काही ना काही मिळू शकतं. कारण शेअरिंगची ऊर्जा आहे आणि जर ही ऊर्जा आपण तुमची धरली, तर तुम्ही सुद्धा समृद्ध आहात आणि तुम्ही इतरांना देण्याबाबत विचार करत आहात. कारण ॲडसमचं कार्ड तुमचं बॉटम ऑफ द डेकचं आहे, जिथे तुम्ही विचार करताना दिसताय. तर ही समृद्धी तुम्ही कशी देऊ शकता, ह्याबाबत तुम्ही जो आत्ता विचार करत आहात, त्याप्रमाणे तुम्ही ह्या काही दिवसांमध्ये काही ना काही शेअर जरूर करणार आहात, तुमच्याकडे जे आहे ते इतरांबरोबर. त्याच्यानंतर जे कार्ड आलंय ते डिवाइन फिजिशियनचं मोठं कार्ड आणि त्याच्या खाली स्लोईंग डाऊनची ऊर्जा. स्लोईंग डाऊनची ऊर्जा ही तुमची आधीची ऊर्जा असू शकते, पण आता तुम्ही एका चांगल्या ऊर्जेमध्ये येत आहात, जिथे तुम्ही स्वतःचा उपचार नीट केल्यामुळे तुम्हाला इतरांचा उपचार कसा करावा ह्याबद्दल आत्मविश्वास निर्माण होतोय तुमच्यामध्ये. तुम्हाला कळतंय की आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी टाळायला हव्यात. तुमच्याकडे अशी ऊर्जा आहे ज्याद्वारे तुम्ही अनेक लोकांना हिलिंग देऊ शकता. अनेक लोकांसाठी तुमच्या हाताची ऊर्जा महत्वाची ठरू शकते. त्यांना त्यातून काही ना काही उपचार त्यांचा होऊ शकतो. म्हणजे तुमचा हाताचा स्पर्श किंवा तुम्ही दुरून जी ऊर्जा त्यांना पाठवता, त्यातून सुद्धा ते बरे होऊ शकतील. अशी तुमची एक छान ऊर्जा आहे आणि ते कार्य करताना तुम्ही दिसत आहात. द क्रिएटरचं कार्ड, त्याच्या वर आहे लाईट ऑफ द वर्ल्ड. क्रिएटरचं कार्ड म्हणजे काय, तर आता तुम्ही एक क्रिएटर झालेले आहात. तुम्ही अशी तुमच्याकडे ऊर्जा आहे, तो उत्साह तुमच्याकडे आहे की ज्यातून तुम्ही नवनिर्मिती करीत आहात आणि त्या नवनिर्मितीद्वारे तुम्ही येणाऱ्या या दिवसांमध्ये जगाला काहीतरी देत आहात, जगाला जागवत आहात. ज्याप्रमाणे लाईट ऑफ द वर्ल्डच्या कार्डमध्ये ही अज्ञात व्यक्ती ह्या संसारी माणसाला हाक देते, त्याला सांगते की आता तुला यायला हवी, तुझा जन्म कशासाठी झालाय किंवा तुझं नेमकं कार्य काय आहे, तू काय करतोयस आणि तुला काय करायला हवंय, हे जे आहे इथे दाखवलेलं, त्याप्रमाणे तुम्ही आता इतरांच्या बाबतीत महत्वाची भूमिका करणार आहात. तुम्ही इतरांना असं काही ज्ञान देणार आहात, अशा काही गोष्टी तुम्ही निर्माण करत आहात की ज्याद्वारे इतरांना एक मार्ग मिळेल. त्यांना कळेल की आपण काय करतोय आणि आपल्याला काय करायला हवंय. हे कार्ड आणि इथे अप इन द एअरचं कार्ड, ही कार्ड्स काय सांगतायत की आधी तुमची स्थिती अशी दोन गोष्टींमध्ये अडकलेली होती, जिथे हे करावं की ते करावं किंवा दोन गोष्टींमध्ये संतुलन कसं ठेवावं, ह्या दोन जगांमध्ये किंवा आध्यात्मिक गोष्टी आणि सांसारिक गोष्टी यामध्ये तुम्ही जे अडकलेले होतात, तिथून तुमची सुटका झाली आहे आणि तुम्हाला त्याच स्थितीमध्ये असताना सुद्धा तुम्हाला मार्ग मिळालाय आणि अप इन द एअरचं कार्ड सांगतंय की तुमची प्रगती होतीये. तुम्ही काही गोष्टी अशा करत आहात ज्या आत्ता दिसत नाहीयेत इतरांना, पण तुमची आणि इतरांची प्रगती होऊ शकेल अशा काही महत्वाच्या उच्च स्तराच्या गोष्टी तुम्ही करत आहात. तुमची आध्यात्मिक प्रगती होतीये.
हिलेरियनचं कार्ड आणि त्याच्या खाली सेलिब्रेशनचं कार्ड. हे कार्ड काय सांगतंय की तुम्ही एखाद्या समूहाशी जोडले गेलेले आहात आत्ता, किंवा तुम्ही तुमच्या गोष्टी अनेकांबरोबर शेअर करत आहात, तुमचा आनंद साजरा करत आहात. आत्ता एक चांगलं जीवन तुम्ही जगत आहात, आनंदी आहात, सुखी आहात. आणि अशा तुमच्या या जीवनात काय होतंय, तर तुम्ही काहीतरी रिसर्च करताना दिसत आहात. तुम्ही लोकांना ज्या गोष्टी कळत नाहीयेत किंवा लोकांना ज्या गोष्टी दिसत नाहीयेत, मग त्या त्यांच्या बाबतीत असतील किंवा त्यांच्या भविष्याबाबतीत, म्हणजे वर्तमान स्थितीबद्दल, भूतकाळाबद्दल असू शकतं किंवा भविष्य काळाबद्दल, तर त्या तुम्ही त्यांना सांगत आहात, त्याद्वारे त्यांचा उपचार करताना दिसत आहात. ह्या रीडिंगमध्ये असं वाटतंय की तुमचं जे ध्येय आहे ते इतरांसाठी काहीतरी करण्याचं आहे. कारण डिवाइन फिजिशियनचं पण कार्ड आहे, हिलेरियनचं पण कार्ड आहे आणि इथे लाईट ऑफ द वर्ल्डचं कार्ड आहे. तर हे जे रीडिंग आहे ते काही ठराविक लोकांसाठी असू शकतं, जे इतरांबद्दल विचार करत आहेत, इतरांना काही देण्याबद्दल जे विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हे रीडिंग आहे. त्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी होणार आहेत. एंजल्स तुमच्या बरोबर आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमचं कार्य करा. तुम्ही जे काही करत आहात ते महत्वाचं कार्य आहे, तेव्हा तुमच्याकडे काय आहे ह्याची तुम्ही यादी करा, ज्यातून तुम्हाला कळेल की तुम्ही किती समृद्ध आहात. तुम्हाला कोणी कोणी मदत केली त्यांची सुद्धा यादी करा. यादी म्हणजे काय, तर निदान त्यांना आठवा की ह्या माणसांनी मला मदत केली म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. आणि ह्या सगळ्याची नोंद जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल तुम्ही समृद्ध किती आहात आणि का आहात, आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं ध्येय काय आहे, त्यासाठी तुम्ही नेमकं काय करायला हवं, कधी करायला हवं, कसं करायला हवं, ह्याचं नियोजन करणं हे आता महत्वाचं आहे. ती वेळ आली आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःचं नियोजन करणं आवश्यक आहे. जर इतरांना तुम्हाला काही गोष्टी द्यायच्या असतील, इतरांसाठी कार्य करायचं असेल, तर तुमचं दैनंदिन आयुष्य जे काही आहे त्यामध्ये तुम्ही हे कार्य कसं करू शकता ह्याचं नीट नियोजन तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही लोकांना किती देऊ शकता आणि कधी, कसं, कशा प्रकारे, त्यामागे तुमचा हेतू काय आहे आणि जे तुम्ही करणार आहात त्यातून तुम्हाला किती समाधान मिळणार आहे, या सगळ्याचा आढावा जर तुम्ही घेतलात तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे सगळं काम करणं सोपं जाईल. ह्या 3-4 दिवसांमध्ये ह्या गोष्टी तुम्ही करत आहात, ह्या ज्या मी गोष्टी करायला हव्यात असं सांगतेय त्याच तुम्ही करताना दिसत आहात. तुमची प्रगती होतीये. अप इन द एअरचं कार्ड आहे. शिवाय सगळी कार्ड्स असं दिसतंय की तुम्ही इतरांसाठी काही ना काही करताना दिसताय आणि तुम्हाला सुद्धा मदत करणारी व्यक्ती इथे दिसते. तर ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहेच. ब्रह्मांडाचं हे कार्य तुम्ही नक्की कराल, यशस्वीपणे कराल. फक्त तुमचे एंजल्स या रीडिंगद्वारे तुम्हाला असं मार्गदर्शन करतायत, ज्यामुळे तुम्ही फक्त विचारांमध्ये आणि त्या कल्पनांमध्येच रमून न जाता वास्तवात ते कार्य कसं सुरू करता येईल किंवा ते कसं तुम्ही कराल, त्यासाठी हा संदेश ते देत आहेत. कारण एंजल्स म्हणतायत की नाहीतर तुम्ही अडकून राहाल.
नुसत्या कल्पना न करता त्या कल्पना वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यासाठी नियोजन करणं आवश्यक आहे. त्यासाठी आखणी आवश्यक आहे. आणि हे जर तुम्ही केलं तर लवकरच तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट्स दिसतील. अजून काय संदेश आहे तुमच्यासाठी? येत्या 3-4 दिवसांमध्ये काय होणार आहे? येत्या 3-4 दिवसांमध्ये काय होणार आहे? रिसेप्टिव्हिटी. तुम्ही स्वीकार भाव मध्ये असल्यामुळे अनेक आशीर्वाद ब्रह्मांडाकडून तुम्हाला प्राप्त होतील. इथे कमळ दिसतंय आणि तुमची कुंडलिनी जागृत होताना दिसते. म्हणजे तुम्ही संतुलित आहात आणि जे काही आहे ते देण्याच्या स्थितीमध्ये आहात. इथे दोन्ही हात या चित्रांमध्ये असे खुले आहेत. हे खुले हात समर्पित भावाला सुद्धा दाखवतात आणि आपल्याकडे जे आहे ते इतरांना देण्यासाठी तयार तुम्ही आहात असं सुद्धा दाखवतात. आणि इथे निळा रंग आहे. निळा रंग आध्यात्मिक ऊर्जेला सुद्धा दाखवतो. तर आध्यात्मिक प्रगती होत आहे. कमळाचं हे फूल आध्यात्मिक प्रगतीला दर्शवत आहे. तुम्ही मास्टर बनत आहात. तुम्ही ज्ञानी बनत आहात. यामुळेच आता येणाऱ्या काळात तुम्ही इतरांना मदत करू शकता. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे आयसोलेशन. हे कार्ड काय सांगतंय की तुमच्याकडे खूप काही असताना सुद्धा कोंडल्यासारखी तुमची जी स्थिती होती त्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. ब्रह्मांडाने तुमच्या आयुष्यात काही अडचणी निर्माण केल्या. ते तुमचं कर्म असेल किंवा काही कारण असेल, त्यामागे ब्रह्मांडाचा हेतू तर नक्कीच चांगला होता. पण जे काही झालं त्यामुळे तुमची अवस्था अशी होती की तुम्ही खूप काही असताना सुद्धा काहीच करू शकत नव्हतात. हे तुमचं दुःख खूप खोलवरचं दुःख आहे, आत्ता सुद्धा आहे आणि त्यातून तुम्हाला मार्ग मिळणार आहेत. त्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. काय होतंय त्यातून सक्सेस मिळणार आहे. तुम्ही यशस्वी होऊ शकता अशा स्थितीमध्ये तर आहात. तुमच्याकडे खूप सारी समृद्धी आहे, पण तरी सुद्धा कोणीतरी दाबून ठेवावं. इथे बर्फाच्छादित बर्फामध्ये एक व्यक्ती अडकलीये. बर्फ म्हणजे काय तर गोठलीये. तूप गोठल्यावर कसं ते घट्ट होतं, त्याप्रमाणे तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोठल्यात, त्या प्रवाही नाहीयेत. तर ब्रह्मांड तुम्हाला सांगताय की आता हे दुःख दूर होणार आहे. तुम्ही प्रवाही होणार आहात. तुम्ही इतरांपर्यंत तुमची मदत पोहोचवू शकता. यासाठी ब्रह्मांड काय करणार आहे नेमकं हे बघूया. ही कार्ड सांगतायत की तुम्ही ब्रह्मांड काही न करता तुम्हीच अशा काही गोष्टी करणार आहात की ज्यामुळे तुम्हाला आपोआप मार्ग मिळणार आहे. टर्निंग इनचं कार्ड आहे. म्हणजे तुम्ही स्वतःच्या आध्यात्मिक गोष्टींकडे
लक्ष देणार आहात, स्वतःची काळजी घेणार आहात, ज्याप्रमाणे ही व्यक्ती दिसते, तर तुम्ही एक असं उदाहरण बनणार आहात की ज्याद्वारे इतर लोक आपोआपच प्रभावित होतील. कोणाला काही सांगण्याची तशी आवश्यकता न राहता तुम्ही जे करत आहात त्यातूनच लोक प्रभावित होतील. हे कार्ड तुमच्या प्रिन्सिपल्स बद्दल, तुमच्या तत्वांबद्दल सांगतंय. तुम्ही जे ठरवलं आहे, तुमची काहीतरी तत्व आहेत, ती तुम्हाला ब्रह्मांड पाळायला सांगतोय. मग ती तुमची तत्व नेमकी काय आहेत, ती तुम्ही लिस्ट करा, की मला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि ह्या गोष्टी पाळायच्या आहेत. तुम्ही या गोष्टी जर केल्यात, स्वतःकडे लक्ष दिलात, स्वतःवर प्रेम केलंत आणि तुम्हाला जे साधायचंय ते तुम्ही काय साधायचंय, कसं साधायचंय याबाबत जर आढावा घेतलात, तर तुम्हाला ह्या सगळ्यातून नक्की यश मिळणार आहे. तुम्ही जे करत आहात त्यातूनच तुम्हाला मार्ग मिळणार आहे. अवेअरनेस, बॉटम ऑफ द डेकचं कार्ड काय आहे? अवेअरनेस. तुमच्यामध्ये ती जागरूकता येईल आणि तुमच्यामध्ये ती जागरूकता आली की इतरांमध्ये सुद्धा ती आपोआप येईल. तुम्ही जे करत आहात त्याने लोक नक्की प्रभावित होतील आणि त्याद्वारेच ते तुमच्याशी संपर्क साधतील किंवा तुमच्या कामाला असंख्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा तो मार्ग ठरेल. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळत असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.